नमस्कार मित्रांनो, काजळ माया या मालिकेच्या आजच्या भागाचे रिव्ह्यू आपण ऐकत आहोत. विद्याधर खाली थांबलेले असतात. तर घराचं इथे छत गळत असल्या कारणाने आरुष वरती चढून पूर्ण घरावर प्लास्टिक टाकण्याचं काम करत असतो. तेव्हा आपण पाहतो इकडे सगळेजण त्याला आरडाओरडा करून खाली उतरण्यासाठी सांगत असतात. इकडे आसावरी बाहेर आलेली असते आणि आसावरी म्हणत असते, ए उर्वे, तू इथे काय करतेस? चल पटकन हो आतमध्ये. ए ललित, चल हो आतमध्ये. आता उर्वी, आसावरी आणि ललित हे तिघं मायलेकरं म्हणजेच विद्याधरचं हे कुटुंब. आता इकडे आपण पाहतो की उर्वी म्हणत असते, अगाई असं काय करतेस? दादा तिथे वरती चढला आहे आणि आपण असं आतमध्ये जाणं बरोबर आहे का? दादाच्या जीवाला धोका आहे. एवढा पाऊस येतोय, आभाळ आलंय, विजांचा कडकडाट सुरू आहे आणि तू मला आतमध्ये घेऊन जात आहेस. आपण पाहतो की इकडे विद्याधर त्याला सतत म्हणत असतात, अरे तू काय करतोयस? हे प्लीज तू खाली उतर ना, असं करू नकोस. त्यावर आता इकडे तो म्हणत असतो, अरे काय हे सगळं? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी कुठलं तरी एक काम करायला घेतलंय ना, आणि हे बघ आता छत गळत आहे, मग त्याच्यावरती इथे हे प्लास्टिक टाकणं गरजेचं आहे ना. अरे पण तू का करतोयस हे? आपण कोणाला तरी सांगूया ना. अरे काका, दरवर्षी तर मीच करतो ना. मग दरवर्षी मी करत असताना आत्ता ह्या सगळ्या गोष्टी कोणाला सांगायची काय गरज आहे? कोणाला सांगायची काही गरज नाही. थांब, मीच हे काम करणार आहे, असं इकडे तो बोलत असतो. तेव्हा लगेच तावरून मेघराजा बरसलेला असतो. खूप पाऊस जोराजोराचा येत असतो. सगळेजण आतमध्ये निघून गेलेले असतात. फक्त आरुष छतावर असतो. तर विद्याधर कासावीस होऊन त्याला आवाज देत असतो. पण आज आता अगदी 12 वाजल्याच्या नंतर आरुषला 25 वर्ष पूर्ण होत असतात आणि त्यामुळेच इकडे उर्वी म्हणत असते, दादा प्लीज रे दादा, उतरणारे खाली, पाऊस येतोय, भिजशील तू. त्यावर आसावरी तिला ओरडते आणि म्हणते, अगे गप्प बस ना कार्टे, काय करणार आहेस? जर इकडे घर पूर्ण गळायला लागलं तर कुठे राहणार आहेस? चल आतमध्ये हो. तर आता आपण पाहतो इकडे पाऊस जोराजोरात यायला सुरुवात झालेली असते. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे जी काही पर्णिका आहे, पर्णिका आता पुन्हा तिच्या रूपामध्ये म्हणजे चिटकिनीच्या रूपामध्ये येणार असते. जो तिचा इथे दगड होऊन बसलेला आहे तो आता पुन्हा पर्णिकेच्या रूपामध्ये येणार असतो. तर आता आपण पाहतो इकडे आरुषचा पाय सटकलेला असतो. तेव्हा इकडे विद्याधर विघ्नेश्वराला हात जोडत असतात आणि म्हणत असतात, हे विघ्नेश्वरा, वाचव रे, आयुष्यचं रक्षण कर. तेव्हा आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला ज्या आजी आहेत त्या पर्णिकापर्यंत जाऊन पोहोचलेल्या असतात. तर इकडे आता जेव्हा आरुष खाली कोसळणार असतो तेव्हा धावतच तिथे आभा आलेली असते आणि आभा आल्याबरोबर तिच्या हातामध्ये एक खूप मोठी शिडी असते. ती शिडी ती तिथे टेकून देते आणि शिडी टेकवल्याबरोबर आपण पाहतो की इकडे आरुष जो खाली कोसळणार असतो तो त्या शिडीच्या आधाराने तो खाली पडण्यापासून वाचलेला असतो. इकडे मात्र आता लगेच विद्याधरने अगदी हात जोडलेले असतात. तर आता आपण पाहतो की आता इथे आरुष छतावरून खाली आलेला असतो. पण आरुषच्या हाताला मात्र थोडीशी इजा झालेली असते, पायाला सुद्धा थोडंसं खरचटलेलं असतं. तेव्हा सगळेजण आरुषवर ओरडत असतात. तर इकडे लगेच विद्याधर म्हणत असतात, तुला किती वेळा सांगितले मी, ह्या सगळ्या गोष्टी इथे तुला करण्याची काहीच गरज नाही. खूपदा सांगितलंय पण तू मात्र इथे काहीच ऐकायला तयार नाही आहेस. आणि तेव्हा आपण हे पाहतो की आसावरी म्हणत असते, अहो काय करताय तुम्ही? हे तो म्हणतोय ना तो बरा आहे बरा आहे, तर मग तुम्ही त्याला एवढं खोदून खोदून का बरं ह्या सगळ्या गोष्टी इथे विचारतायत? तेव्हा इकडे चला चला, काही एक झालं नाही. हो काका, हे सगळं ना तुमच्यामुळे झालेलं आहे. तुमच्या मुलाला इथे मी मदतीला बोलवलं होतं, पण तुमचा मुलगा इथे कुठे मदतीला आला? नाही ना आला, असं आसावरी म्हणत असते. तेव्हा लगेच आता चला चला, इकडे त्याला एकट्याला बसू द्या आणि चहा वगैरे पिऊ द्या, असं इकडे ते बोलत असतात. तेव्हा ते शेजारचे काका आणि काकू जे आलेले असतात ते मात्र तिथून निघून जातात. तर आता इकडे जो आपला आरुष आहे त्याच्याकरिता चहा दिलेला असतो. तर आता आभा सुद्धा तिथेच असते. खरं पाहायला गेलं तर आता इकडे मात्र जी काही आसावरी आहे तिला आभा अजिबात आवडत नसते. तिचं असं म्हणणं असतं की जेव्हापासून आभा इथे आलेली आहे त्याच्या आयुष्यामध्ये तेव्हापासून माझं त्याच्या आयुष्यामधलं महत्त्व कमी झालेलं आहे, म्हणजे आरुषच्या आयुष्यामधलं. आणि त्यामुळेच ती आभाचा खूप जास्त राग तिरस्कार करत असते.
पण पाहतो की आता विद्याधर समजवत असतात आरुषला. ते म्हणत असतात, हे बघ आरुष, मला ह्या सगळ्या गोष्टी अजिबात पटलेल्या नाही आहेत. कारण तुला एक गोष्ट सांगू का, तू असं अजिबात करायला नको होतंस. कारण इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तू स्वतःच्या जीवाची काळजी घ्यायला हवीस. तेव्हा आसावरी म्हणते, अहो बाद झालं ना तुमचं ते कौतुक पुराण. तो म्हणतोय ना आता तो ठीक आहे म्हणून, तर तो ठीकच असेल ना. तेव्हा आभाला मात्र खूप काळजी वाटत असते. पण आभा म्हणत असते, हे बघ आरुष, अरे थोडेसे पैसे द्यायचे आणि कोणाकडून तरी काम करून घ्यायचं ना. कोणीही काम केलं असतं ना. आता मात्र इकडे तो तिच्याकडे पाहतच असतो. तेव्हा इकडे ती त्याचे केस कोरडे करून देत असते, तर आसावरीने त्याच्याकरिता चहा आणलेला असतो. इकडे आसावरी आता खुर्चीवर जाऊन बसते आणि इकडे आभा त्याला म्हटलेली असते की थोडेफार पैसे गेले तरी ठीक आहे ना. तेव्हा आसावरी म्हणत असते, इथे हातात नाही दमडी खायचे वांदे आहेत आणि पैसे देऊन छत नीट करायचं चाललंय. तेव्हा आता इकडे आभा त्याला म्हणत असते, हे बघ असे स्टंट वगैरे अजिबात करत जाऊ नको. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लवकरच बरा हो. त्याचबरोबर तुला जर काही झालं असतं ना, तर मग मात्र इथे सगळे स्टुडंट तुला भेटायला आले असते आणि लाडक्या प्रोफेसरला आमच्या काय झालंय म्हणूनच इथे विचारपूस करायला आले असते. तुला ह्या सगळ्या गोष्टी चालल्या असत्या का. तेव्हाच इकडे तो म्हणत असतो, नाही मला काही एक होणार नाही, तू अजिबात काळजी करू नकोस वगैरे वगैरे इकडे तो बोलत असतो. तेव्हा आपण पाहतो इकडे, हे बघ काका, मी अगदी बरोबर आहे, मी ठीक आहे. तुला एवढ्या सगळ्या गोष्टींची काळजी करण्याची काहीच एक गरज नाही. तू काय एवढ्या गोष्टींची सगळ्या काळजी करतोयस, काय एवढा पॅनिक होतोयस. त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो, अरे काय म्हणून काय विचारतोयस. तुला एक गोष्ट कळते का, हे सगळं तुझ्या जीवावर वगैरे बेतलं असतं तर मग काय झालं असतं. तेव्हा लगेच आता आरुषला इकडे विद्याधर मिठी मारतात आणि त्याला समजावण्याचं काम करतात. ते म्हणत असतात, हे बघ काही होणार नाही काका, तू अजिबात काळजी करू नकोस. तू खूप जास्त हायपर होतोयस. प्लीज ह्या गोष्टी आता इकडे तू मनातून काढून टाक. मी ठीक आहे ना, मला काहीच झालेलं नाहीये ना, मग तू ह्या सगळ्या गोष्टींचा का बरं विचार करतोयस, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता आसावरीला पुन्हा राग आलेला असतो. कारण आसावरी म्हणत असते, आता ही इथे जी आभा आहे ती किती वेळ थांबणार आहे. आता संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळ झालेली असल्या कारणाने इथे आता ह्या मुलीला पुन्हा जायचं नाहीये का पुढे, असं सुद्धा इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर आता इकडे विद्याधर म्हणत असतात, हे बघ आरुष, मी तुला काय सांगतोय ते एकदा तू नीट ऐक. असल्या ह्या डागडुजीच्या कामासाठी तुझी हे सगळं काही करण्याची काहीच गरज नाही. त्यावर लगेचच आता तो म्हणत असतो, अरे काका हो हो हो, किती आणि किती काय काय बोलणार आहेस, जरा तरी शांत हो. सगळं खरंय, मला माहिती आहे सगळ्या काही गोष्टी, पण तरी सुद्धा मी आता ओके आहे. एवढी काळजी करण्याची आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे या पद्धतीने झाल्या तर मग एवढं सगळं करण्याची काही गरज नाहीये. प्लीज जरा तू शांत होणार आहेस का काका, असं सुद्धा आता इकडे आरुष समजावण्याचं काम करत असतो. तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे मात्र आभा म्हणत असते, हो ते सगळं काही ठीक आहे, पण मी आता जाते, तू काळजी घे स्वतःची. आणि तेव्हा लगेच आता इकडे जे काही विद्याधर आहे ते म्हणत असतात, हे बघ सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की स्वतःच्या जीवाची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आरुष, तुला स्वतःची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. तेव्हा इकडे आता बाहेर कावळा ओरडत असतो आणि बाहेर कावळा ओरडत असताना आता इकडे मात्र सगळ्यांना खूपच जास्त भीती वाटत असते की बाहेर नेमका कावळा का आणि कशासाठी ओरडत आहे, ह्या सगळ्या गोष्टी ते बोलत असतात. तेव्हा इकडे आता हे बघ तब्येतीची काळजी घे आणि येते मी आता, असं म्हणून ती टॉवेल ठेवायला चाललेली असते. तेवढ्यातच आसावरी म्हणत असते, ओ आभा मॅडम निघालात कुठे. तेव्हा ती म्हणत असते, कुठे नाही, टॉवेल ठेवायला निघालेले आहे. टॉवेल ठेवायला निघालेला आहात, त्याची काही गरज नाही, आणा इकडे तो टॉवेल. आणि तेव्हा आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते, तिकडे माझं स्वयंपाकघर आहे, बाहेरचा रस्ता इकडे आहे, त्यामुळे बाहेरच निघून जायचं, समजलं. अजिबात इकडे कुठेही जायचं नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा आपण पाहतो की आता लगेचच इकडे आभा म्हणत असते, ठीक आहे जाते मी, निघून जाते, असं म्हणून ती आता इकडे जो काही आपला आरुष आहे त्याला म्हणत असते, ठीक आहे तू काळजी करू नकोस, मी येईल परत लवकर. तेव्हा आसावरी म्हणते, परत लवकर येणार आहेस म्हणजे, त्याचं काय आहे ना, माझ्या मित्राचा वाढदिवस आहे आणि माझ्या मित्राचा वाढदिवस मी 12 वाजता साजरा करायला येणारच आहे ना, असं म्हणून आता तिथून आभा बाहेर पडते. आभा बाहेर पडल्याबरोबर लगेच तिच्या मागे उर्वी सुद्धा जाते. आता उर्वी आणि आभा बाहेर बोलत असतात.
उर्वी म्हणत असते, आभा खरं तर मला तुला स्वारी म्हणायचं आहे. तेव्हा ती म्हणत असते, का आणि कशासाठी तुला स्वारी म्हणायचं आहे? तेव्हा ती म्हणत असते, अगं आज तुझ्यामुळे खरं तर दादाचा जीव वाचलाय. त्या सगळ्या गोष्टीसाठी मला तुला स्वारी म्हणायचंय. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुला एक सांगू का? हे बघ, काही जरी झालं ना तरी सुद्धा आणखी एक महत्त्वाचं म्हणजे की आता बघ ना की इथे आता माझी आई तुझ्यासोबत कशी आणि कशा पद्धतीने वागते हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यावर ती लगेचच म्हणत असते, हो तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे, तू नको काळजी करूस. त्यावर लगेचच आता इकडे मी ह्या सगळ्या गोष्टी आज तुझ्या दादाकडूनच शिकलेले आहे. तुझा दादा म्हणतो, समोरचा व्यक्ती आपल्यासोबत कसा जरी वागला ना तरी सुद्धा आपण त्याच्यासोबत चांगलं आणि नेहमी चांगलंच वागायचं. तेव्हा इकडे आता आरुषला आराम करायला सांगितलेलं असतं. आरुष निघून जातो. आता आरुष तर निघून गेलेला असतो, पण आता प्रेक्षकांनो इकडे मात्र जी काही आसावरी आहे तिच्यावरती खूपच जास्त विद्याधर भडकलेले असतात. ते म्हणत असतात, अगं आसावरी, हे सगळं काय आहे? तू त्या आभाशी अशी का वागत आहेस? अगं ती मुलगी किती काळजी करते इथे आरुषची, आणि तुला माहिती आहे ना, तू जर तिला दुखावलंस तर इकडे सगळ्यात जास्त त्रास आपल्या आरुषला होतो. मग तरी सुद्धा तू तिच्यासोबत अशी का वागत आहेस? त्यावर इकडे लगेच ती म्हणत असते, कारण त्या मुलीने इथे त्याच्या आयुष्यामध्ये माझी जागा घेतली आणि माझं महत्त्व कमी झाले म्हणून मला ती मुलगी डोक्यात जाते. तेव्हापासून ती मुलगी इथे आरुषच्या आयुष्यात आली ना तेव्हापासून मला तिचा रागच येतोय, असं इकडे ती बोलत असते. तेव्हा विद्याधरला मात्र वेगळेच टेन्शन आलेलं असतं. तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला मात्र विद्याधरांना ते सगळ्या काही गुरुजींनी सांगितलेल्या त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. कशा पद्धतीने इथे गुरुजींनी हे सगळं सांगितलं होतं आणि त्याचबरोबर आरुषला एकदा का 25 वर्ष पूर्ण झाले की त्यानंतर मात्र आता त्याच्या जीवाला धोका असू शकतो हे सुद्धा सांगण्यात आलं होतं. आणि म्हणूनच आता इकडे विद्याधर आज इथे कॉल करत असतात, ते म्हणजेच की गुरुजींना. पण गुरुजींचा फोन मात्र काही लागत नसतो आणि गुरुजींचा फोन लागत नसल्या कारणाने आता इकडे त्यांना खूपच टेन्शन आलेलं असतं. तेव्हा विद्याधर म्हणत असतात, काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट मात्र मला करावी लागणार आहे, आणि ती म्हणजे की इथे आता आरुषला काही करून उद्या 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानंतर मला त्याचा जीव आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टी इथे वाचवाव्याच लागणार आहेत, असं सुद्धा इकडे आता ते बोलत असतात. तर आपण पाहतो दुसऱ्या बाजूला इकडे पर्णिकेची सुटका करायची असते, त्यामुळे आजी मात्र खूप फिरत असतात. आजी फिरत असताना आपण पाहतो की आता लगेचच त्या एका ठिकाणी जाऊन पोहोचतात, ज्या ठिकाणी पर्णिकेला बंद खोलीमध्ये पॅक करून ठेवलेलं असतं त्या काचेच्या बॉटलमध्ये. तर इकडे त्या दरवाजापाशी येऊन पोहोचतात. तर इकडे आता जो काही विद्याधर आहे तो म्हणत असतो, काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे आरुषचं रक्षण केलं पाहिजे, असं म्हणून ते कपाट उघडतात. तर सेम दुसऱ्या बाजूला आजी त्या घरापर्यंत गेलेला दाखवत असतात. पण पाहतो की विद्याधरने लगेचच कपाट ओपन केलेलं असतं. विद्याधरने कपाट ओपन केल्यानंतर आपण पाहतो की आता विद्याधरने तिजोरीमध्ये सुद्धा हात घातलेला असतो आणि तिजोरीमध्ये एक डब्बा असतो. त्या डब्यामध्ये आता इकडे एक रुद्राक्षाचं सोन्याचं लॉकेट असतं आणि ते म्हणत असतात, आता जोपर्यंत गुरुजींशी बोलणं होत नाही तोपर्यंत आरुषचं रक्षण हे लॉकेटच इथे करू शकतं. काही जरी झालं ना तरी सुद्धा हे लॉकेट आता आरुषच्या गळ्यामध्ये गेलंच पाहिजे आणि हेच लॉकेट आता इकडे आरुषचं रक्षण करू शकतं, असं गुरुजी म्हणत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो आपण पाहतो की आता जे काही इथे लॉकेट आहे ती लोक ते हातामध्ये घेतात. ओम विघ्नेश्वराय नमः असं इकडे ते म्हणत असतात आणि हे सगळ्या काही गोष्टी ते बोलल्यानंतर आता लगेचच ते लॉकेट इकडे आरुषचं रक्षण करेल असे इकडे ते म्हणतात आणि त्याच्यापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतात. आता आपण पाहतो की समोरून मात्र इकडे आसावरी आलेली असते. आसावरी येते आणि म्हणत असते, हे सगळं काय आहे? त्याचबरोबर हे लॉकेट कुठे घेऊन चाललेला आहात? तेव्हा इकडे आपण पाहतो इकडे विद्याधर म्हणत असतात, अगं असं काय करतेस? हे लॉकेट आरुषच्या गळ्यामध्ये घालायचं आहे. तेव्हा आसावरी म्हणते, त्याची काही बी गरज नाही. का आरुषच्या गळ्यामध्ये घालायचं आहे? तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट माहिती आहे का? त्याचा बाप मरून गेला आणि तो मरून गेल्यानंतर इकडे त्याला आपल्या हवाली केलं. बरं केलं तर केलं, पण त्याच्या बापाने मात्र सगळी संपत्तीची वाट लावली आणि सगळ्या संपत्तीची वाट लावून सुद्धा अजून सुद्धा इथे हे लॉकेट तुम्हाला त्याला द्यायचं आहे का? विद्याधर म्हणत असतात, हे बघ असं करू नकोस प्लीज आसावरी. आता आरुषचा जीव आणि त्याचबरोबर तो जगणं त्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. तेव्हा इकडे ती म्हणत असते, इकडे तुम्हाला माहिती नाहीये
सोन्याचा किंवा प्रॉपर्टीचा कुठलाही आपल्याकडे काहीच साठा नाही आहे. मग माझ्यासाठी हा इथे सोन्याचा रुद्राक्ष आणि ती माळ खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे मी हे अजिबात कोणालाही देणार नाही आहे, समजलं तुम्हाला? असं म्हणूनच आता इकडे असावरी ते रुद्राक्षाची माळ घेते आणि कपाटामध्ये ठेवून ठेवते. ती म्हणत असते, काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे मी ह्या सगळ्या गोष्टी कोणालाच देणार नाही आहे. आणि त्याचबरोबर इकडे अगं आपण त्याला सांभाळले, माया लावली असं इकडे ती बोलते. अगं मग माया लावली तर ते सगळं तू पैशात वसूल करणार आहेस का? तेव्हा इकडे ती म्हणत असते, तुम्हाला जे काही हवंय ते तुम्ही समजा. असं म्हणून आता दारामध्ये आरुष आलेला असतो. आरुषच्या हातामध्ये इन्व्हलप असतं. त्याचा महिन्याचा पगार आज झालेला असतो आणि तोच पगार देण्यासाठी तो आता इकडे आलेला असतो. जेव्हा आरुष तिथे येतो आणि आल्याबरोबर इकडे तो म्हणत असतो, हो सॉरी, तुम्ही कुठल्या महत्त्वाच्या विषयावर बोलत होतात का? जर तुम्ही कुठल्या महत्त्वाच्या विषयावर बोलत असाल तर मी नंतर येऊ का प्लीज? तेव्हा इकडे ती म्हणत असते, नाही बाळा नाही, बोल ना, असं तुझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नाही. तेव्हा आरुष म्हणत असतो, हे बघ माझा महिन्याचा पगार झाला आहे, तो तुला द्यायला आलो होतो. तेव्हा विद्याधर म्हणतात, अरे हा पगार तू देऊ नकोस, हा महिन्याचा पगार तुझ्याकडेच ठेवत जा. कारण कसं आहे आता बघ ना, तुझा वाढदिवस आहे आणि वाढदिवस असल्या कारणाने इथे तुला सुद्धा मित्रांवर पैसे खर्च करायला, वाढदिवस साजरा करायला पैसे लागतीलच ना, म्हणून तुझ्याकडेच ठेव. तेव्हा इकडे काकू म्हणजे असावरी सुद्धा म्हणते, हो ठेव तुझ्याकडेच. पण आता आरुष म्हणत असतो, नाही नाही काकू, ह्या पगारावर फक्त तुझा हक्क आहे. आणि तसंही तुला एक गोष्ट सांगू का, मला जेव्हा जेव्हा पैसे लागतात तेव्हा तेव्हा तू पैसे देतेच ना मला. आणि तसंही उर्वीची त्याचबरोबर ललितची फीस भरायची आहे, आणखी काही लागले तर सांग, मी ॲडजस्ट करेन. तेव्हा लगेच आता तो पैसे देतो आणि निघून जातो. इकडे विद्याधर म्हणत असतात, अगं तो घरातला कर्ता पुरुष आहे. आणि तसं पाहायला गेलं तर इकडे मात्र वालावलकरांचा जो काही रुद्राक्षाची माळ आहे ती या घरातल्या कर्त्या पुरुषानेच घालायला पाहिजे. मग तो हे घर तोच चालवतो ना. तेव्हा ती म्हणत असते, त्याने काय फरक पडतो? आपण त्याला आसरा दिला, माया लावली. अगं मग मायाच्या बदल्यात इथे तू अशी परतफेड करून घेणार आहेस का? काय नाही फरक पडत घेतली म्हणून. आणि तसंही आपल्याला आपल्या मुलाच्या भविष्याचं पाहायला पाहिजे ना. तर इकडे आपण पाहतो की आता आजी त्या घरापर्यंत जाऊन पोहोचलेल्या असतात आणि त्या म्हणत असतात, आरुष आरुष तुला कुठे ठेवलंय रे? विद्याधर तू त्याला कुठे घेऊन गेलायस? असं इकडे त्या बोलत असतात. काही जरी झालं ना तरी सुद्धा आरुषचं रक्त त्या दगडावर पडेल तेव्हाच पर्णिका इथे जिवंत होईल किंवा पर्णिका पुन्हा चटकिनीच्या रूपामध्ये येईल. प्रेक्षकांनो, आपण उद्याच्या भागामध्ये पाहतो की इकडे आता आरुषला बरोबर 25 वर्ष पूर्ण झालेले असतात. 12 वाजता आभा त्याचबरोबर उर्वी, ललित हे सगळेजण त्याचा 25वा वाढदिवस साजरा करत असतात. तेव्हा आता उर्वी म्हणत असते, काउंट डाऊन बिगिनिंग. असं म्हटल्यानंतर 10, 9, 8, 7, 6, 5 असं म्हणत असताना विद्याधर घड्याळाच्या काट्याकडे पाहतात. आणि घड्याळाच्या काट्याकडे पाहत असताना आता इकडे त्यांच्या हृदयाचा ठोका चुकलेला असतो. इकडे मात्र शेवटी जेव्हा 210 असं म्हणता क्षणी लाईट्स ऑफ झालेल्या असतात. तर दुसऱ्या बाजूला मात्र पर्णिका दाराशी आलेली असते आणि इकडे लाईट्स ऑफ झाल्यामुळे आता इकडे विद्याधरान जे आहे ते खूप घाबरलेले असतात. त्यांना कळत नसतं हे समजा काय चाललेलं आहे म्हणून. इकडे आरुषसुद्धा पाहतच असतो. तर इकडे आता आजी म्हणत असतात की पर्णिके उठ ग पर्णिके, तुला उठावं लागणार आहे, तुला तुझा सूड घ्यायचा आहे, बदला पूर्ण करायचा आहे असं म्हणून त्या नाचत असतात. तर इकडे लाईट्स गेलेले असतात आणि सरते शेवटी बाहेर दरवाजा जो आहे तो उघडला जातो. दरवाजा उघडल्यानंतर इकडे जी काही चटकीन पर्णिका आहे ती दाराशी आलेली असते आणि आरुषकडे हात करून त्याला इशाऱ्यानेच बाहेर बोलवण्याचं काम करत असते. तर आता प्रेक्षकांनो, पर्णिका पुन्हा कशी चटकिनीच्या रूपामध्ये आली, दगड होती ती, तर तिची चटकीन कशी झाली, काय झाली हे उद्याच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याकरिता नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा काजळ माया.